वडाळी येथील चोरीच्या घटनेतील चोरांचा अजब कारनामा गावकऱ्यांसह पोलीस प्रशासनही चक्रावले। नांदुरा तालुक्यातील ग्राम वडाळी येथे चोरांनी फार वेगळ्या पद्धतीने चोरी केल्याचे आढळून आले आहे। चोर तो चोरवर शिरजोर ही म्हण जणू त्यांनी अंमलात आणल्याचे दिसून येते। याबाबत सविस्तर असे की 16 एप्रिलच्या रात्री वडाळी येथील श्री लक्ष्मण श्रीराम वक्टे वय 58 वर्ष यांच्या घरी चोरी झाली। यात 26 ग्राम सोने आजच्या बाजारभावानुसार किंमत अंदाजे 4 लाख रुपये व 10,000 रुपये रोख रक्कम असा एकूण चोरी गेलेला मुद्देमाल आहे। लक्ष्मण वक्टे यांचे वडाळी गावाला लागून शेत असून त्या शेतात त्यांचे पक्के घर बांधले आहे। तिथेच ते राहतात। चोरांनी चोरी करून लक्ष्मण वक्टे त्यांच्या शेतात मक्याच्या झाडांमध्ये चोरीचा माल लपवून पळून गेले व चोरीच्या तिसऱ्या रात्री म्हणजे 18 एप्रिलच्या रात्री परत येऊन त्या बॅगमधील चोरीचा माल घेऊन गेले। सकाळी उजाडल्यानंतर घरमालक हे मक्याजवळ गेले असता त्यांना तिथे चोरी गेलेल्या बॅग्स दिसून आल्या, ज्या की अस्ताव्यस्त अवस्थेत होत्या। त्यानंतर दिनांक 19 एप्रिलच्या पहाटे नांदुरा पोलीस स्टेशनला ही माहिती मिळाली असता तपास अधिकारी श्री राहुल ससाणे, विनोद भुजने व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बुलढाणा येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील अधिकारी यांना बोलावून घेतले, ज्यांनी घटनास्थळावरून चोरांच्या बोटांचे ठसे घेऊन गेले। 17 तारखेला घडलेल्या चोरीचा गुन्हा नोंद झाल्यावर सुद्धा चोर परत 18 तारखेच्या रात्री त्याच ठिकाणी येऊन उर्वरित चोरीचा माल घेऊन जातात। यावरून पोलीस प्रशासन झोपेत आहे काय अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या। परंतु नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री राहुल ससाणे हे या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्त झाले असून या प्रकरणाचा छडा लावून चोरांना गजाआड करणार असे ससाणे साहेब यांनी म्हटले। मी मंगेश वक्टे, वडाळी, राहणार नांदुरा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। आम्हाला असं माहीत पडलं 3 वाजता चोरी झाली, तर शुभम वक्टे यांनी आम्हाला फोन लावला। तेव्हा आम्ही याच्या घरी आलो, तर आम्हाला रिपोर्ट देण्याकरता आम्ही 3 वाजता इथून निघालो। तर निघत असताना आम्हाला संशयित गुन्हेगार आपल्या हायवे रोड जे ब्रिज आहे वडाळीकडे येताना त्या ब्रिजजवळ संशयित 4 आरोपी आढळले। तर त्याच्यातले 3 आरोपी हे हायब्रिडच्या चाऱ्यामध्ये पळत निघाले आणि एक आरोपी हा प्लॅटिना गाडी घेऊन हायवे रोडवरने मलकापूरकडे निघाला। तर ते 4ही आरोपी आम्हाला काही मिळाले नाही, परंतु सकाळी आम्ही जेव्हा झांबलण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये, तर एक ॲटोवाला जो आमच्या वसाडीचा आहे त्याने आम्हाला सांगितलं की बा अशा प्रकारचे संशयित अन्सार नावाच्या ॲटोमध्ये मलकापूर 2 व्यक्ती मलकापूरकडे निघाले। तर आम्ही त्यांचा पाठलाग करत असताना आम्हाला ते ITI कॉलेजजवळ ते ॲटो आम्ही पकडलं आणि जसं ॲटो पकडलं तर ते संशयित आम्ही दिसताबरोबर एक ITI कॉलेजच्या मागे पळाला आणि एक आरोपी हा गिरणी बेलाडकडे पळाला। तर गिरणी बेलाडकडे मी त्याच्या मागे पळत निघालो 5 किलोमीटरपर्यंत स्वतः। आणि जो ITI कॉलेजच्या मागे जो आरोपी पळत निघाला त्याच्या मागे हा आदित्य रघुनाथ वक्टे आणि शुभम वक्टे असे हे तिघं आणि आपला प्रकाश वक्टे हे 3 जण त्याच्या मागे इकडे ITI कॉलेजमध्ये 2-3 किलोमीटर ते जे बंदी आहे त्याच्या मागे त्या बंदीमध्ये तो लपला। आणि माझं नाव शुभम लक्ष्मण वक्टे आहे। माझ्या घरी रात्री राहणार वडाळी इथं आम्ही वरती टेरेसवरती झोपलेलो होतो, तेव्हा रात्री माझ्या भावाला 2 ते 2:30 वाजता दरम्यान थंडी वाजली, तर तो 2:40ला खाली आला। त्याला असं पूर्ण घर वगैरे उघडलं दिसलं, तर त्यावेळेस आम्हाला समजलं की घरात चोरी झालेली आहे। तो वरती आला लगेच, त्यांनी सांगितलं की बाबा घर वगैरे उघडलं ठेवलं होतं काय? त्यामुळे म्हटलं नाही तसं काही नाही। तो खाली आला, तो कुलूप वगैरे तोडलेलं होतं, पूर्ण कपाट वगैरे खोललेला होता। कपाटातलं सर्व सामान म्हणजे आमचे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सर्व पलंगावर आणून ठेवले होते, एक छोटा असे पसरवलेले होते। कपाटातले साड्या वगैरे सर्व अस्तव्यस्त पडलेलं होतं रूमच्यामध्ये। आणि त्यातला जो एक छोट्या डब्यामध्ये आपले सोन्याचे काही पोत वगैरे होते, एक गवळी पोत होती, एक एकदाणी होती, सोन्याच्या साखळ्या होत्या आईच्या, आणि फुलं होते सोन्याचे, आणि 10,000 रुपये कॅश होती। एकूण सोनं किती रुपयाचं होतं? एकूण ते 30 ग्रॅमच्या आसपास सोनं होते आजच्या बाजारभावामध्ये, त्याची 4.5 ते 5 लाखाच्या आसपास, आणि 10,000 रुपये रोख रक्कम कॅश होती। तर ते सर्व अस्तव्यस्त पडलेलं होतं। आणि आम्ही आलो नंतर लगेच 3 वाजता आसपास सर्वांना माहिती केलं, फोन वगैरे केले। ज्यावेळेस आम्ही केस करायला जाणारच होतो, तर तिथं आम्हाला 4 जण आढळले। तर तिथं आम्ही त्यांचा पाठलाग वगैरे केला, पोलिसांना केलं, पण पोलिस त्यावेळेस काही हजर आले नाही। नंतर थोड्या अर्ध्या 1 तासाने आले। आणि आज म्हणजे एक दिवस त्यांनी जाऊन तेच बॅग इथं आमच्या शेतात दुसऱ्या दिवशी आढळली। म्हणजे काल आम्ही शेतात माझी वहिनी वगैरे गेले होते, त्यांना बॅग वगैरे कोणी दिसलं नव्हतं। तर आज सकाळी गेला भाऊ वगैरे, तर त्याला बॅग ते तिथं पडलेली दिसली
चोरी झालेल्या सामानातील हा बॅग चोरी झालेल्या सामानमधले बॅग वगैरे काही छोटे सामान वगैरे साड्या गिल्या पडलेल्या होत्या, छोटे प्लास्टिकचे बॉक्स वगैरे बॅग ही पडलेली होती. तर ते त्यानंतर आम्ही फॉरेन्सिक लॅबला वगैरे पोलिसांना कळवलं, तर ती गाडी आली होती फॉरेन्सिक लॅबची. त्यांनी ठसे वगैरे नेले, पण तसा बाय तसा अजून पोलिसांचा रिस्पॉन्स वगैरे भेटलेला नाही.